नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजनेचे वारंवार सातत्याने येणारे अपडेट आपल्या चॅनलवर म्हणजे जी के बाय सुधीर या चॅनलवर तुम्ही पाहतच असाल. कारण की आत्ताच एक नवीन महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो. यामध्ये कर्जमाफीची तिसरी यादी आता नुकतीच जाहीर झालेली आहे मित्रांनो. आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत तिसरी आता महत्त्वाची यादी प्रकाशित पण झालेली आहे मित्रांनो. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील देखील सुद्धा याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. कारण की तुमची जी काही KYC करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे मित्रांनो. आणि आता या KYC बाबत अनेक देखील शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून पण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. कारण की मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी योजना 2026 ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्याचे पैसे पण भरायला सुरू झालेत आणि त्याच्या लिस्ट पण सध्या येऊ लागलेत मित्रांनो. 31 जुलैपर्यंत एकाही शेतकऱ्याचे जे की थकीत आहेत अशा 2019 ते 2026पर्यंत अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ 2 लाखापर्यंत सरसकट होणार आहेत मित्रांनो. कारण की आत्ताच तिसरी यादी आलेली आहे मित्रांनो. आता अशीच दररोज नवनवीन 100% यादी येणारच आहे मित्रांनो. आणि तुमचं नाव पण येणार आहे मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. या तिसऱ्या यादीमध्ये अनेक वेगवेगळ्या बँकांमधील देखील शेतकऱ्यांची नावे आल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील त्यांचे आभार पण मानलेले आहे. कारण की जर कर्जमाफी योजनेसाठी असे देखील बोलवलं जात होतं की मित्रांनो की कर्जमाफी होणार नाही, परंतु जे की शेतकऱ्यांचा एक विश्वास असतो मित्रांनो आणि तो मुख्यमंत्री साहेबांनी पाळलेला आहे मित्रांनो. आणि ती अखेर कर्जमाफी झालेली आहे मित्रांनो. आणि या तिसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही रकमा आहेत मित्रांनो पहिल्या होत्या मित्रांनो. आणि या रकमेमध्ये 1,95,000, 1,96,000 तसेच 1,91,000 अशा पद्धतीने शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची दिलासा व्यक्त झालेला आहे. आणि आत्तापर्यंत 1,95,000, 1,96,000, 2 लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे मित्रांनो. ह्या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी लिंक पण देणार आहे कशी डाउनलोड करायची यादी तुम्ही ते आपला व्हिडिओ पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता ही कर्जमाफीची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरितच जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. त्याकरता देखील शासनाने आदेश देण्यात आलेले आहेत. आणि 31 जुलैच्या आधी शेतकरी कर्जमाफी योजनेने अंतर्गत जे काही शेतकरी KYC ही प्रक्रिया पूर्ण करून घेतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी रकमा देऊ असे देखील आपले मुख्यमंत्री साहेबांनी बोलताना सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि आता तिसऱ्यांदा याद्या नक्कीच कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत ते पण तुम्ही आणि किती शेतकऱ्यांची यादी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही नाव यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्यासोबत अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की आम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहोत का? आमचे नाव यादीमध्ये आलेच नाही. दुसरी यादी कधी येणार? 50,000 रुपये प्रोत्साहन किंवा 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान कधी येणार मित्रांनो? आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार आहे मित्रांनो? का नाहीच येणार याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे मित्रांनो? 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांची रक्कम आहे त्यांचे देखील काय होणार? चला तर सर्व सविस्तर माहिती आणि KYC करताना येणाऱ्या सर्व अडचणी देखील माहिती आपण जाणून तर घेणारच आहोत मित्रांनो. कारण की कर्जमाफीबाबत ज्या काही रेग्युलर अपडेट असतील आपल्या चॅनलला म्हणजे जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, जी की पहिली यादी ही 533 शेतकऱ्यांची, त्यानंतर दुसरी यादी आपण पाहिली होती की पुणे जिल्ह्यामध्ये 70,000 शेतकऱ्यांची आली होती. म्हणजेच की पहिल्या आणि 2 यादीनुसार जवळपास 75
हजार शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या 2 याद्यांमध्ये होता मित्रांनो. आणि काल रात्री एक अशी महत्त्वाची यादी आली की कर्जमाफीमधील ज्या यादीमध्ये राज्यातील जवळपास 16 लाख शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता मित्रांनो. अशा पद्धतीने जवळपास राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी आता पूर्ण झालेली असून आहे मित्रांनो. आणि त्यांची ई-KYC प्रक्रिया देखील सुरू आहे मित्रांनो. आता या ई-KYC बाबत अनेक शेतकऱ्यांनी मला मेसेजद्वारे प्रश्न विचारले होते की त्यांची प्रश्नांची यादी आपण पण पाहूया मित्रांनो की आणि त्यांचं उत्तर पण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्र व्हिडिओच्या माध्यमातून. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं होतं मित्रांनो की ज्यांची कर्जमाफीची रक्कम ही वेगळी आहे आणि त्यांनी घेतलेलं कर्ज हे वेगळे आहे दाखवत आहे. आणि अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला फोन करून पण विचारलं होतं की आमचे कर्ज 85,000 आहे किंवा 90,000 आहे, परंतु कर्जमाफीच्या रकमेमध्ये 70,000 60,000 अशीच रक्कम आलेली आहे मित्रांनो. तर अशा वेळी आम्ही काय करायचं मित्रांनो? तर मित्रांनो आमची आणि जर तुम्हाला आता KYC तर नक्कीच करावं लागेल मित्रांनो, कारण काही कर्जमाफीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घेऊ की नाही करावं किंवा त्यासाठी तक्रार करू की शेतकरी मित्रांनो, अशा वेळी तुम्ही स्वतःला लगेच तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नका. जर त्या बँकेच्या रकमेमध्ये आणि तुम्हाला मिळालेल्या रकमेमध्ये जर काही फरक वाटत असेल तर तुम्ही KYC न करता तक्रार नोंदवा मित्रांनो. कारण जर तुमची रक्कम आणि तुमची कर्जमाफीमधील तुम्हाला जमा झालेली रक्कम या गोष्टीमध्ये जर तफावत असल्यास किंवा त्यामध्ये काही तुमची वेगवेगळी रक्कम दाखवत असेल तर त्यासाठी तुम्हाला कर्जमाफीच्या अडचणी येऊ शकतात. म्हणून अशा वेळी तुम्ही तुमची बँक किंवा तुमची सोसायटी म्हणजे DCC बँक यांच्याशी जाऊन तुम्ही चर्चा करू शकता मित्रांनो. कारण की तुमचं कर्जमाफीच्या रकमेतील आणि तुमच्या जे काही कर्जाच्या रकमेमध्ये जो काही फरक आहे तो दाखवत असेल तर त्याबाबतची कारणं त्या ठिकाणी विचारू शकता मित्रांनो. कारण की तुमचं जे काय जवळची बँक आहे त्या किंवा नॅशनलाइज बँक आहे, DCC बँक आहे, सेंट्रल बँक आहे, पुन्हा इंडिया बँक आहे, महाराष्ट्र बँक, अशा बँकेत जाऊन तुम्ही त्यांना विचारा आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानेच पुढील प्रक्रिया करा. कारण आपण पाहिलं होतं की या कर्जमाफीसाठी प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हास्तरीय समिती नेमलेली होती आणि जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आणि ही समिती काम करत होती मित्रांनो गेल्या 2 महिन्यापासून. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रकमेमध्ये तफावत आहे त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी येऊन त्यांचे निरसन करणे काय असेल, परंतु त्यासाठी तुमची तक्रार देखील त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे मित्रांनो, जर तुम्हाला त्याचा कर्जमाफीचा लाभ मिळायचा असेल. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं की ई-KYC बाबत आमच्या रकमामध्ये जर काही त्या ठिकाणी फरक आहे आणि रक्कम आमच्या वेगळ्या दाखवत आहे तर कर्ज वेगळं आहे आणि रक्कम पण वेगळी आहे, अशा वेळी तुम्ही ई-KYC स्वतः लगेच करू नका. त्याची बँकेत जाऊन खात्री करा आणि त्यांचा जो काही बँक अधिकारी आहे त्यांच्याशी बोला आणि त्यानंतर तुमची KYC करायची की नाही ते तुम्ही किंवा तुम्हाला तक्रार द्यायची याची खात्री करून घ्या मित्रांनो. कारण तुमच्या ई-KYC करताना त्या ठिकाणी संपूर्णपणे तक्रार करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आता ज्या शेतकऱ्यांची ई-KYC होणार आहे आणि ज्यांची ई-KYC झाल्यानंतर पावती येत आहे, आता अनेक शेतकऱ्यांची ई-KYC करताना त्या ठिकाणी कधी ते काही ऑनलाईन असल्यामुळे ते सर्व्हर डाऊन होतं आणि ही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काय होतं मित्रांनो की तुमची ई-KYC करण्यास तुम्ही असमर्थ राहतात. म्हणून तर असे लक्षात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो काय करायचं मित्रांनो की सध्या असं काय झालं की मित्रांनो राज्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची एकाच वेळी जी काही ई-KYC होणार आहे तर त्या ठिकाणी कर्जमाफीची याद्या लागल्यामुळे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी ई-KYC करायला जात असल्यामुळे थोडं काय होईल की तुम्हाला थांबून करावं मिळेल. अशा वेळी तुम्ही काय करा, रात्री पण उशिरापर्यंत प्रयत्न करा. कारण की सरकार सेवा केंद्रवाल्यांना विनंती करा की संध्याकाळी तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही आणि एकदा ई-KYC झाल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो. कारण की याबाबत 31 जुलैपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करू असे देखील आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो. साधारणपणे आता उद्या
आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे आणि आता रविवार झाल्याच्या नंतर सोमवारचा जो काही जी.आर. येईल असे देखील बोलवले जात आहे. आणि हा जो काही जी.आर. खूप महत्त्वाचा आहे, कारण की 17 लाख शेतकऱ्यांची आणि 13,000 कोटींची तरतूद होती मित्रांनो. त्या 13,000 कोटींच्या वितरणासाठी त्या ठिकाणी आता सरकार मान्यता देईल आणि एकदा काय 13,000 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले की त्यानंतर कर्जमाफीची पुढची यादी अर्थात चौथी यादी येईल आणि या चौथ्या यादीमध्ये आता 50,000 प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ दिला जातो का ते पण, कारण जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नक्कीच त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे, तरी जर कर्जमाफीमध्ये 2 लाख रुपयाची केली आहे तर प्रोत्साहन अनुदान फक्त 50,000 रुपये केलं आहे मित्रांनो. त्यातही सुरुवातीला तुम्ही प्राधान्य शेतकऱ्यांना दिलं आहे, जे की थकीत आहेत त्यांनाच दिलं आहे, जे की रेग्युलर भरतात त्यांना आहे. परंतु मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं जे काही कर्ज आहे मित्रांनो, ते कुणाला 50 भेटेल, कुणाला 1 लाख रुपयापर्यंत मदत भेटणार आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच शेतकरी नाराज झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांची याबाबतची दखल घेतली जाते का, आणि सुरुवातीला म्हणजे चौथी यादी जी येईल या यादीमध्ये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ दिला जातो की काय, हे पण देखणं पाहायला आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की प्रोत्साहन जर अनुदानासाठी राज्यातील 23 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत. लक्षात घ्या की 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि 23 लाखांपैकी सुरुवातीला काही प्रमाणामध्ये 101 लाख शेतकऱ्यांची यादी येऊन त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते का, ते पण आपल्याला पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तिसऱ्या यादीमध्ये एक महत्त्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्या 2 याद्यांमध्ये फक्त जिल्हावादी मध्यवर्ती बँकांचा समावेश होता. आता तिसरी यादी कर्जमाफीची आहे मित्रांनो. यामध्ये स्टेट ऑफ बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि युको बँक किंवा इतरही अनेक बँक म्हणजे सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक असेल, या बँकेतील देखील जे काही थकीतदार आहेत त्यांना देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आणि शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत. तुमच्या कर्जमाफीबाबत स्थिती काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील, ते काही समस्या असतील, त्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा मित्रांनो. जर तुम्हाला अनुदानाबाबत 1 लाख रुपये तरी कमीत कमी मिळायला हवेत देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता मित्रांनो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरा नका मित्रांनो, कारण की अशी माहिती आपण योग्य माहिती आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येत असतो मित्रांनो. चला तर अशीच जी की पुढची यादी येणार आहे मित्रांनो, ती पण आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला लवकर पाहायला मिळेल मित्रांनो. चला तर आपण भेटूया.